जावा कुठे जावं पाय घसरला आणि आपण लोक तू माझ्या असं मा माझ्या कर मा पुढे पुढे लावतो मी मरदा असं आहे म्हणा तू मरदा म्हणजे तुम्हाला संशय संशय तर घराण्याचा दिवस आहे मी काय वंशाचा दिवस आहे काय सांगता वंशाचा दिवस नुसतं भगवंता नुसता दिवस होतो मी भगवत नारायण होईल म्हणजे मी लुकलुक नारायण तू लुकलुक नको तो भगवत नव्हतो इराण ना करो लुकलुक नव्हतो काय करो या पुढे चल आता ये माझ्या पायावर पाय घेऊन आणि सरळ जत्रेत जाऊया जत्रेत जाऊया हो चल लवकर मी काय करू काय बोलता आता सगळं वजन माझ्या पायात ठेवलं दुखताना मला इथं लाज वाटत ना तू मला काय लागला माझ्या पायात पाय ठेवले म्हणून मी तुझ्या पायावर पाय ठेवले तुझ्या पायावर पाय ठेवून सांगले मला आता अक्षर माझा उतरून ठेवला मी पाय उचलले काय पायात असं पाहिजे माती का ठशात पाहिजे पायावर ठेवलं का करा आणि काय मी मोठं फुगं घे फुगं उडायचं फुगं उडवून झाला काय खुळखुळं वाजवून घेतलं खुळखुळं वाजवून झालं काय मी होक्या वाजवले होक्या किती घेतल्या माझ्या आवाजातल्या खैल्या म्हाताऱ्या दुपारचं निदान देऊचंय ना आवाजातल्या खैल्या एका म्हाताऱ्या गपचूप निदान देऊचंय ना दुपारचं कुशी पालता का देऊचंय नाही मोठ्या कमाका मोठ्याला जनावर तो कसा पडला आता जनावर होय अरे तू मरता असं बरे मरताना त्या गोळ्याच्या अंगात जातो काय मरता कसा पाठी राहता नसता औषध दियो असं दियो औषध दियो असं तू असं काय करतो तू मरता बरे का पाठी किती पडतं मारतात का पाठी जाऊ लागता मारतात पुढे येऊन असता कमरे कर माझ्या कपडे करू ही कमर आहे माझी ही पोट आहे ना पोटामध्ये दाबून त्याला कुटकुले झाले ना माका तुला कुठे आलं का मी काय करू तुला कमरेत करून खाल्ले मा पोटा किती दाबून दिलं माझ्या खाली काय कमार असा गो अग्या होतो तर उठलो मी घासकन माझ्या अंगारी तर मग तुम्ही भास्कन पाठीशी असं मला नेहमी वाटतं पाठीशी राहा नको मी तुझ्या पाठीशी तू काहीच बिया नको जागरूक रो उचललं की बघा तू बघ काय सांगलं मी तुका पाठी ओढून सांगले मला उचलू झालं उचललं की द्या होतो उचलून आणि माझ्या आगामी कमी का चकलेत बोल त्याला उचलला तिने घराकडे घेऊन देणार काय झालं पाहिजे जरा अरे त्यांनी कोणत्या तरी बहिणीची कळ काढल्या काय तरी व्हायला नको तू कसं काढला ती बहिणीचीच कळ काढली मी गावभर फिरता कोण तू म्हणजे माका माहित असतं ना मग त्यांनी कोणाच्या तरी बहिणीची कळ काढला भावाची कमा कमा मारलो भावाचीनेच मारलं नाही हे बरोबर कसं सांगतो बाई माणसाने मारले तर नाका तोंडातून नका देताना नसता लोकांचे तर बरं याच्या तोंडातून तीन माणसाने गावात छान मुटक्या मारले समजला हे मोठे असे असतं हे गजाली आमचा नको तुझं जत्रेचं त्यांची गजर नको चला जाऊया चल जाऊया हे बसल्या आम्ही जाऊया रे यात्रेकडे जाऊया पण तुला काय सांगतोय मी बापा सिंगाल्याकडे काय काय सांगता तुला माहिती आहे काय सांगलेला बसल्या रे चढवा गो तांदूल्यात पाणी नेवता भुकेल्यात जेव चालूचा वाट चुकलेल्यात वाट दाखवची बिचारो तानेलं त्याला पाणी तरी द्यावं मग यात्रेक जाऊया आताशी तुला काही सांगलेला घराकडे मग घराकडे तरी येऊ काय किती वाटलं पडलं तो म्हणत किती घराकडे येऊच्या जेव्हा वाट चुकला तो घराकडे येतो विचारतो रे भाऊजी नका खालच्या वामनाकडे आमचा असा वामनाकडे जातो हद्या वाटेत कणक्यात धरीत धरीत वामण्याच्या घराकडे येऊ म्हणत किती तो पडलो कोणते तो म्हणत तो वामण्याकडे काय येतो होय बाया जो एका घरात तो घराकडे येतो एका भूक लागते
तो पित्री पण वाटला तुला गपचूप निघतो असल्याचं काय असं दे मला बिलकुल तरी उपकार करूचे मी फायद्याशिवाय मला आजपर्यंत उपकार करू नाही फायद्याशिवाय कसले फायदे तर मामा कलकलला मला वगैरे भाच्या माका पाणी नाही तर मी पहिलं पाठी वळण बघतो चुकल्या मामा चेडू असा काय मामा चेडू असला तरच मी कलकलला मामाक पाणी लायचं मामाच्या चेडवर लक्ष चुलतो कलकलला मला पुतणी जरा बरोबर पाणी लाय तर मी पाठी वळण बघतो किती अरे चुलत्यान काय घरात ठेवल्या काय त्याच्यावर लक्ष त्या तुमच्या पाठी काय असलं तर पुतणी कळकळ्यात पाणी लायतो मी आतापर्यंत कोणच्याच कातरलेल्या आमच्या काय असं दे आता ते का सावध करूया आणि म्हणजे मी काय झालं तरी ह्याचं पाणी लावतो तू चल मी नाही लावतो असं झालं ते काय सांगितलं मी मी तुका यात्रेक नेऊच मी तुका फुगू घेऊच फुगवतो हा फुगवतो मी तुका खुळखुळा घेऊच ना मी तुका प्यारा घेऊच ना पाणी हटत घेऊन पण मी पाणी बाईचा अडूचोय ना बाईचा अडूचून काय वळातला पाणी हटत वळातला तर वळातला लवकर पाणी पटकन ये जागे लवकर या मी एकशे हलता कमाले लवकर ये रे तू खरी गेलो ए वळातच गेलो ना गरम गुंडो गावलो नाका राहायचं असतं चटको लागा उठलो ना तू उठलो गुंडो लावतो त्यांना किती सांगलो तुला पाणी हळू चाललं बरं काय लवकर ये पाय माझे खडेचे खडे पाय खडे हात खडे तू कापडी काढू लागलो अगे पाय माझे पाठी डोळे गेला तर करू काय हे बसलो काय होतो ना वारा तर झालो ज्याचा करूचा भला तो म्हणता माझाच खरा मी बोलतात माझे पाय सरळ असत भूताचे पाय वाकडे असतो मी कसा तुम्ही हसन कशी ते मागा कसा करताना तुम्ही हसन कशी ते मागा माहिती ना हो त्या मोज राक्षसाची माझा धनुराचा युद्ध चालू होतो त्यानं मला एका शिळेवर आदळलं तुका शेळीवर आदळले खेच्यार आदळल्यानंतर माहिती नाही तू गुड्यावर पडलेलो तू माका गुड्या दिसला माका दया आली मी तुका सावध केलंय म्हणजे या दगडावर मी पडलो होतो आपण मला वाचविलं मग दया आली म्हणून मी आपलं सावध केले त्याच्यात काय आपले फार उपकार झाले उपकार कसले त्याच्यात आज आमच्यावर आलेलं संकट आज आपण दूर केलं पण मला शुद्धीवर माका सांगाव तुमचं नाव का माझं नाव मी तिला नगरचे राजकर्ते ऋषभानू यांचा पुत्र वरद तुम्ही वरद नाव पण चांगला पण काय हो मला एक सांगा माझी आपण ओळखी करून घेतली पण माझ्यावर आलेलं संकट दूर करणारं आज या व्यक्तीचं नाव माझं नाव सोनाली सोनाली माझं उत्तम आहे माझ्या समवेत जीवनाचा सैन्य आणि त्या अरण्याच्या ठिकाणी माझी मार्ग प्रतीक्षा करत असेल तेव्हा आज अरण्यातील या सैन्याला शोधावं आणि अरण्यातून मार्ग करून पुनश्च मिथिला मला आणायला जायचे तेव्हा येतो केव्हा मिळाला मोठे डोळे करून बघूक लागलो सोनला मी नसतो आता जीवना सगळं तुका दिलंय मी माका देता का
माझ्या भगवानात तू माझो तू माझो आणि मी तुझा. अहो या अरण्याच्या ठिकाणी तुमची आणि आमची भेट झाली. तुम्हाला पाहिलं आणि माझंही मन तुमच्याकडे ओढ घेऊन लागलं आणि माझ्या मनालाही कुठेतरी होते कशी तुला काय माहिती काय आला का पाणी खाया पाणी खाया पाणी आणलं आणि याच्या ओतून टाकलं किती ओतून टाकलं ओतून टाकलंय की काय सांगतो अरे तुझी वाट बघ बघलोय आणि इतक्यात तो बापलो कापरी काढू लागलो डोळे मोठे केल्या तेव्हा लोकांना गेले गेलो किती रे बिचाऱ्या वर गेलं होतं मोठे डोळे वर केल्याबरोबर मी पियालय म्हणजे तुला साथ घातलंय तू कैसर गेलोच ना मी वाळत होतो तू वाळत होतो होय साथ घातलंय तुझं पत्ता काय तितक्यात काय घेतलं पदर घेतलं मी पदराने वारा घातलाय मला बापल्या उठान बसलो वाऱ्यात उठान बसलो तुझा काय माझे डोळे फुटले नाही माझ्या डोळ्याचे मोठे वाढले नाही दिसला दोघा इतकी चिकटान बसला मजूर हवा सुद्धा जाणार होती आणि आता सांगतो असा आणि तसा उडान तुझा माझा काय होता काय झाला तू उठान बसली माझ्याकडे तो बघूक लागलो मी त्याच्याकडे भोग लागलाय बरोबर माणूस दिसला का तुका बरोबर भोग सांग बघितलो तो माझ्याकडे भोग लागलो मी त्याच्याकडे भोग लागलो तो मला आवडलो चाटून बघलं आता माका खरं जिन्नस आवडलं तर मी बघा चाटून बघतोय मग माका समजता गोड आवड तिकड असा घालतो ती खाऊचा फोटा तुला आवडलं होतं चाटून बघून काय आमच्या जणांचा प्रेम झाला हे काय असतात तो माझं घो होतो तो घोळ त्याच्या घराकडे होतो मग तू काय करू मी त्याची पाय होतले त्याच्याबरोबर जातोय त्याच्याबरोबर जातोय तुला लाज वाटणार आहे टाकल्याबरोबर लगीन करून सांगते माणूस तुला टाकल्याची तेवढ्याच्या संघासारखं असं अंगभर कपडे घेतलं पाणभर जेव घालतो गावभर आपल्या बरोबर मिळवतो टाकलो नको तुका होतो भेटो माझी वर झालो बघतो का बघूचा लागलो तर असा बघूचा लागला
इच्छा माझा प्रेम बघल्यावर तिच्या पोटात दुखायला लागला. आता वळवट येते आणि मग लोकांना येते सांगतात नाचा सुरुवात केला. अंगारी लो माझ्या किती तू तुझ्या अंगारी लो तुझ्या अंगारी लो तुझ्या अंगारी तू किती अंगारी किती काही घेऊन जायचं माझं भास्कर माझ्या अंगारी किती लो तो भास्कर तो पटकन जाऊ रे. आणि ते काही विचार माका कशी दादागिरी दाखवतो त्याच्याकडे जा. तू सरळ असं किती राहलो तू ताट राव मध्ये तिकडे वाकडे राहून सांगला कोणी तू ताट रावलं त्या काय कर हे वाकडच करावता तू सरळ माझ्या मलपे वर करता मी बात माणूस हो तुझ्या मलपे वर करता तू तो डोळा मोठे वर कर. माझ्या मलपे वर किती करून दिली तुझं काय विचार मध्ये मोठे डोळा करून मग काय खडे कर म्हणता. नाव काय तुमचं नाव काय काय विचारता तू विचार तुझं नाव काय म्हणा. तुला कधी नाही तुझं नाव काय तुझं काय विचार तुझं नाव काय म्हणा. विचार नाव काय मिथिला नगरीचे राजा इटीला होता इटीला इटीला या लहान जरा तू लहान माझ्या हातात दे मी कुंकर मारी उडवले इटीला होता इटीला बेटा त्याच्या गावाचं नाव मिथिला. कसले मेल्यांचे गाव मोठ्या माणसांची मोठी नावा. विचार मिथिला नगरीचे राजकर्ते विश्वभानू यांचा पुत्र वरद. काय झालं तरी म्हटला काय? होय खडपाट पाचलं होतं त्या एकाने नजर बघले बघलं बा आठवला मका तुझ्या म्हणतो का होय त्याला झाला घस तू काय घेतलं बरं झाला ओळखीचं तर बरं झालं म्हटलं. हो जानू तो भाव जानूचा भाव जानू तो भाव जानू होय गो माझं नाव वरद. तू वर जाऊन नाही तर खाली जाऊ माझ्या कशाला पण मला सांगा आमची एवढी कसून चौकशी करणार आपण. तू मापूरचा माका वळता ना नाव काय तुमचं. अरे अख्खो गाव माका वळता काय म्हणजे वळखतं दिमाग वळखा पोरान पोर माका वळखता सगळी वळखतात ती वळखतात मुकी जनावरा सुद्धा माका वळखतात मुख्य जनावर होय तर ओळखून ऐकूया तरी. मी घरातून बाहेर पडले आणि आवाटात उभं राहिलोय का सगळे गावातले कुत्रे कसे करतात भॉक 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 भॉक. बरोबर आहे. अरे बुवा गावातले कुत्रे जर माका ओळखतो आणि बिया माका ओळखलेल्या बापूसा काय असं हो इतक्या प्रेम ते कुत्रे सुद्धा करतात. फक्त बंगल्यानी पुरे घरातून बाहेर पडले का भोका सुरुवात केली भॉक 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 भॉक. बसले माका सांग रे इतकं मी ओळखीतो असं. आवाजातले कुत्रे इतके प्रेम करतात तर दुसऱ्या गावातलं कुत्र काय करीत असतो. दुसऱ्या गावातलं कुत्र माका भोकला नाही तू चाटता रे नाही चाटणार मग माका बंगल्यांच्या गपचूप माझ्या मागसून येतात आणि जवळ लोकां हुंगाक सुरुवात केल्या वास काढता वास काढल्याच्या गप्पा चावलो प्रेम करतात कुत्रे गावातले माझ्यावर. पण मला सांगा तुमचं नाव काय काय विचारतोय. प्रतिष्ठित माणसाचं नाव ऐका कसं घुसमाटता तो सांगतलंय थांब जरा. माझं नाव असगो काय असगो हो जरा समजण्यासारखं काहीतरी सांगा. प्रसाद ना त्याचा प्रसाद आम्ही त्याला पजग म्हणतो. प्रसाद वा. असगो हा यसगो तू यशगो म्हणतो तर लोक सुद्धा सगळं यशगो म्हणतो रे बाबाशी. अगो त्यांनी वंत केव्हा व्हायला घालून कुठलं तुका माहिती आहे कुठलं काहीतरी सांगा नको. वंत शिल्लक ठेवला गावावर यसगो तुमचं असगो यसगो तोटकेकर तोटकेकर नाव आता म्हटलं समाजला काय हे का किती बाल माणसाने मारलो तो किती रे अगो ह्याच्या कपड्यात बघ जरा पिसा दिसतात ना पिसा हो कोणाच्या तरी कोंबड्याच्या गुळात गेलो कोंबड्याच्या गुळात गेलो आणि चकलेन मधून गेलो आणि पिलात हात घालू इतक्यात घरातली बाल माणसाने कमाल रातच्या बाजूने कमा तो पिसा लावून घेतला आणि तू सांगतो 70 विचार विचार पिसाठी काय लावलं म्हणा खरा कळतं कोणत्या पोटात गेलो येऊन मी नाही येऊन तू एकटोच जा परत मी कुणाच्या गोट्यात गेलो नव्हतो गुडातो आणि गुडातही गेलो नव्हतो. हा मानाचा तुरा
तुरी लावले ते असं काय यादाचं चिन्ह ना राजकारणाचा पुत्र आहे मी. पण मला सांगा यांचं आणि तुमचं नातं काय? या बहिणीचा भाव झाली. वा सुंदर उत्तम झाला. उत्तम म्हणायला कोण सांगते का? किती काय आला उत्तम किती तू वैशाली तो भाव होतो. वैशाली खिडके उभे होतो. मी बाजू उभे होते. हात लायले माका मार मारले. तू उत्तम अरे त्या उत्तमाचा भाव बोलला. नका उत्तमाचं नाव घेतलं लागेल. तू माझो भाव मी तुझी बळ ह्या त्याच्या ऐकान उत्तम म्हणजे चांगला झाला असं तो म्हणता. उत्तमाचं नाव घेऊन ना. उत्तमाचं नाव घेऊ नये उगाच काहीतरी करू नको. बरोबर आता असं करा त्यावेळी आम्ही दोघांनी एकामेकावर प्रेम केले. त्या प्रेमाचं रूपांतर आम्हाला लग्नात करायचंय. तेव्हा यांचा हाती आमच्या हाती हाती आणि मोकळे शापत कसं खुळावलं हे लागले की काय? भजी ती भजी काय भजी ती काय झालं? केळी आडा पेढे आडा शेंगदाणे आडा चणे आडा बटाट्याची भजी आडा. लगीन म्हणजे तुझं काय पावल्या हे पहा, आम्ही या मनानं ठरविलंय फक्त आमचं लग्न व्हायचंय तेव्हा हाती हात झाले मोकळे तू व्हा. घरात चल. मी जाणार नाही. घरात चल. अशी तिथं माझं प्रेम झाला तेव्हा मी घराकडे होते ना मी त्यांच्या बरोबरच नव्हतं. त्यांच्याबरोबर किती नव्हतं ना भरो. तू काय वाटत नाही आपल्या बहिणीचा बरा होता लगीन बरा होता पण आपल्या भेटला माणूस. मी त्याच्याबरोबरच लगीन करतोय. मी त्याच्याबरोबरच राहतोय. तू घराकडे जाऊ बापाशी सांगतात काय असं केलं मी सांगायचं मला. तू घराकडे जाऊ बरं का तू घराकडे जाऊ तू घरात मी काय केलं तुला? तू किती तू घराकडे मी येणार नाही येणार तुला सांगतो ना तू घरात कर मला तू घरात तू घरात नाही नको येऊ. काय होतं येऊ नको. काय घ्या तू माका घराकडे ठेवणार परत ये. तू खुळावला तुझ्या घराकडे सोडून ते परत येता का तो बाजूवर होतो तो शांत आहे बाबाजी. तू बाबाजीचा माझा नावच तसा ऐकलांचा नाव घेतच. नका सांग सांगितलं बोललो. तुका बिहार पाठी बोलवू नाही तुका सांगासाठी पाठी बोलवलं काय तुझ्या माझ्या बापाशी तो बापूस आणला. तुझ्या माझ्या बापाशी तो बापूस आणला तरी गेलो तरी मी घरा तू घरात त्याचा काय नाही म्हणणार काय म्हणणार नुसते भाड्या घेतला घेऊन जाते. रात्री काय तोंडात शिरा मारल्या ती पहिला. तुमच्या घराण्याचा नाव घेऊन खर्च्यात घातल्या आणि चपल्या काहीतरी सांगा नको. तुमचा लाज अमरू शरम असली ना तर येया खाली येया खाली येतात ते यांच्या म्हणून पितो तुमच्या कपड्यावर घातल्या सोडल्या स्वप्न घालून काहीतरी सांगा नको. सांगते बापाशी का सांगा मग तो बोलावं बोलावून सुद्धा जातो. अरे वाढलेलो बोलावं वायोग नाही. बघायला तो कोणवाचो वाकलो बोलवाचं वागलं तू घरात चल घरात. तू माका वाटेत जाऊ. तू घरात चल रे. तुला उचकेच्या खाली उचकेच्या धारी धरून मारतोय. तुमच्या काय सांगत माझ्या भावात काय काय बोलत नाही मी. काय चिंता करू नका. परत वाटत यांच्या